ज्या हातात पेन आणि पुस्तकं दिसायला हवी, ज्या बुद्धीचा वापर देशाच्या विकासासाठी व्हायला हवा, त्या सोनम वांगचुक सरांना 18 दिवसापासून उपोषणाला का बसावं लागतंय? त्यांच्यावर ही वेळ का आली? त्यांना हे आंदोलन करायची काय गरज पडली? नमस्कार मित्रांनो, मी श्रुती. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेत झालेला महाघोटाळा. नीट परीक्षेतील पेपर लीक विरोधात सर शेवटच्या श्वासापर्यंत लढत आहे. म्हणून आपल्याला या आंदोलनातल्या मुख्य मागण्या काय आहेत हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. नीट घोटाळा आणि पेपर लीक प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा. परीक्षेच्या घोटाळ्यामुळे आणि मानसिक तणावामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना भरपाई आणि न्याय मिळावा आणि भविष्यात कधीही पेपर लीक होणार नाही असा कडक कायदा आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण व्हावी. 18 दिवसापासून अन्न न घेतल्यामुळे सरांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, पण अजूनही सरकार शांत आहे. तुम्हाला या मुख्य मागण्यांबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.